मित्रांनो, आपण बघता, आपण अनुभवताय करावे बॉक्स क्रिकेटचा हा घमासान. तब्बल 3 रात्रीमध्ये चाललेला हा प्रवास कुठेतरी आज शेवटच्या रात्रीमध्ये येऊन ठेपलाय. 2 रात्रीमध्ये जबरदस्त खेळ साकारत असताना 2 संघांनी कुठेतरी बाजी मारली आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ह्या स्पर्धेमध्ये महिलांचे देखील 8 संघ खेळताना बघायला मिळाले. त्यांच्या देखील खेळीमेळीच्या वातावरणात कुठेतरी 8 संघ खेळत असताना त्यांना देखील सन्मानित केलं गेलं, त्यांना देखील पारितोषिक देण्यात गेलं, दिलं गेलं आणि कालचा ट्रॉफी अनावरण त्यांना प्रदान करण्यात कालच प्रदान केले गेलेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि आज त्यांना रोख रक्कम कॅश प्राइज देखील दिलं गेलं. हिरकणी टीम आणि हॅपी हेल्दी मॉम्स ने कुठेतरी ह्या स्पर्धेत बाजी मारली. त्यांना देखील या मंचावर त्यांचा सत्कार सन्मान केला गेला. मित्रांनो, आता मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणाला आता सुरुवात होताना बघायला मिळेल. क्वार्टर फायनलची लढत अनुभवतोय. एका बाजूला आपण संघ बघतोय, एक सराव करणारा संघ, त्यांच्या अगेन्स्टमध्ये कपिल शेठ ओरममधील सर्व खेळाडू बघायला मिळतील. केतन भोईर बघायला मिळेल, निलेश म्हात्रे बघायला मिळेल. चला, प्रोत्साहन आलाय. सन्माननीय श्री अमितजी मडवी यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपये, म्हणजे दोन्हीकडून संधी असेल. गोलंदाजाला देखील संधी आहे आणि फलंदाजाला देखील संधी आहे. 1000 रुपये कमावण्याची संधी असेल. पैशापेक्षा आपण प्रोत्साहन म्हणूया. कुठेतरी स्थानिक युवा पिढीला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता द करावे एक्सप्रेस, ज्याने आपलं ओरम क्रिकेटमध्ये नाव जबरदस्त गाजवलंय. केतन भोईर ऑन बॉलिंग ट्रॅक, त्याच्या समोर फलंदाज बघायला मिळतोय. वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर ऑफ द करावे विलेज, मिस्टर 360, द वंडर बॉय ऑफ द करावे, जयेश टांडेल. फर्स्ट बॉल, अरे जबरदस्त सुरुवात. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर दिस क्वार्टर फायनल मॅच. फर्स्ट बॉल, फर्स्ट राईट ऑन मनी. मात्र नशीब बळवंत आहे. जस्ट मिस दॅट ऑफ स्टिक 5 इंचेस. आणि मात्र अवांतर धावसंख्येने मात्र ह्या इनिंगला प्रारंभ आणि सुरुवात होताना बघायला मिळतोय. वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक, केतन भोईर. आणि हा चेंडू आता टॅप केलाय. एक तेरी तो एक मेरे. अगोदरच्या गोलंदाजांनी त्यांनी त्याची कला दाखवली. नंतरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज जयेश टांडेलने त्याचा कसब दाखवलाय. चौकार डोलवलाय, चौकारानं खातं खोललंय. आता मात्र वा 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 व्हाट अ बॉल. जबरदस्त चेंडू. आणि झालंय काय मैदानात, परफेक्टली यॉर्क डिलिव्हरी केली गेली आहे आणि फलंदाजाची मात्र एसटी उधळवून ठेवली आणि फलंदाजाने मात्र तो यॉर्क बॉल खेळत असताना चेंडू फळी देखील तुटली गेली आहे. चेंडू फली त्याचं एक जवळची वस्तू कुठेतरी आता मात्र तुटली गेली आहे. ज्या बॅटने त्याला कुठेतरी नाव दिलाय, सन्मान मिळवून दिलाय, त्या चेंडू फळीचं मात्र कुठेतरी आता मात्र तुटताना बघायला मिळते. दुःख झालं असेल, विकेटपेक्षा त्याचं दुःख मोठं असेल जयेशला. नाव नवीन फलंदाज आला इन ॲट नंबर 3 प्रतीक विपुलला बघतोय आपण. डावखुऱ्याचा फलंदाज धरेश मात्र नॉन स्ट्रायकेटने मात्र हे तिन्ही चेंडू बघत राहिला. आणि हा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेतली गेली होती. एसटी रक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली. आणखी एक दर्जेदार फलंदाज बाद झाला असता. विपुल सारख्या फलंदाजाला जर माघारी परतवलं असतं तर निश्चितच ह्या खेम्यामध्ये थोडीशी खळबळ माजली असती. कारण त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट, त्याच्याकडे असलेला दर्जा आपण प्रत्येक वेळा अनुभवलाय. आणि तो फलंदाज मात्र आता कुठेतरी नशीब बळवंत आहेत. यष्टी रक्षकाची आता देखील बदली झाली आहे. हरदेवाला यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. 1+1 2 धावेने स्कोर पुढे जाईल. स्कोर इज मूव ऑन टू द 7 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावा धावपळ करतोय बघतोय. 8 झाल्यात, सॉरी, क्षमा असावी. आणि हा चेंडू टॅप केलाय आणि हा सक्सेसफुली फील्ड केलाय. चला जयेश टांडेल, आपण थोडंसं मागे राहायचंय. स्वयंसेवकांना मी देखील विनंती करेन, कुठे स्काय ब्लू जर्सी दिसत नाहीत मला, सीमारेषेचा ताबा घ्यायचा. जेवढे स्काय ब्लू टी शर्ट आहेत सीमारेषेवरती देत. तब्बल 100 टी शर्ट देखील मी बघितले आहेत, पण 100 पैकी मला आता सीमारेषेला 2-3च दिसत आहेत. ते पण 2 पंच दिसतात त्या टी शर्ट्समध्ये आणि कॅमेऱ्याजवळ एक टी शर्ट दिसते मला. चला सीमारेषेचा ताबा घ्यायचा स्वयंसेवकांनी. कुठेतरी अंतिमच्या लढतीला मात्र कुठेतरी विघ्न
नकोय, कुठेतरी डिसिजन चुकीचा झाला नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण आपली भूमिका बजावली पाहिजे. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय आता मात्र गोलंदाज निलेश म्हात्रे, त्याच्या समोर फलंदाज विपुल निशिक. नेक्स्ट बॉल मध्ये आता मात्र कुठंतरी चुकी झाली आहे, जास्त आत फिरवलाय. अलंका टांडेला देखील प्रश्न पडला कुठली ट्रॅजेक्टरी होती, कुठला चेंडू फेकायचा होता, दुसरा तिसरा नाही, पण झालाय व्हाईट बॉल. धावसंख्या 11 आणि हा चेंडू टॅप केलाय, टॅप सक्सेसफुल. कडक आहे, जे जीवदान मिळालं होतं जीवदान किती महत्वपूर्ण आहे हे आपण बघितलंय. प्रत्येक झेल इम्पॉर्टंट असतो मित्रांनो. कुठेतरी तो झेल सुटला, जीवदान मिळालं आणि त्याचा जीवदानानंतर आता मात्र जलेपे नमक बघायला मिळतोय. तोच फलंदाज मात्र आता चौकात डोलवतोय. कुठेतरी चांगली फलंदाजी बघायला मिळतीये. एव्हरी कॅच इज इम्पॉर्टंट. आपण बघितलंय, अनुभवलंय. बिंग क्रिकेट लवर प्रत्येक झेल आपल्या स्मरणात असतील, त्या प्रत्येक झेलचं आपण विवेचन करू. पुढचा बॉल आता मात्र कुठेतरी व्हाईट बॉल डिलिव्हर केला गेलाय आणि चोटी धाव देखील चोरून घेतली गेली. यष्टीरक्षकाची थोडीशी चुकी आणि ती थोडीशी चुकीशी पुरेशी होते. 1+1 2 धावांनी स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर झाला 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज जयेश टांडेल. बॅक टू द डगआउट. आणि हा चेंडू आता मात्र हलवार प्रकारचा चेंडू, कुठेतरी चुकी झाली, फलंदाज नाराज आहे स्वतःवरती. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि हा चेंडू आता मात्र चौकार बघायला मिळतोय. खूपच संत गतीचा खेळ त्या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतोय. त्याच्या बाजूने चेंडू सर करत गेला आणि सरळ चौकार निघून गेला, पण त्याचे प्रयत्न थोडीशे कमी बघायला मिळत आहेत. आणखी एक चौकारने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा नो बॉल. डगआउट मधून आवाज येतोय, अरे यार दादा खेळण्याचा मानस हवा होता. नो बॉल. चेंडू झाल्या तर अजून एक खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आता मात्र गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. मिथूनच्या माध्यमातून कुठेतरी चुकी होताना बघायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. बघूया 2 मध्ये किती काढतील, कुठपर्यंत नेऊन ठेवतील आपल्या संघाला. चला डगआउट. आपण जयेश टांडेल आपला टीम जर थोडं पाठी घ्यायचंय, पडद्याच्या मागेच राहा शक्य झालं तर पडद्याच्या मागे. 2 चेंडू शेष आहेत, अदरवाइज यू विल गेट पॅनलाइज. हो, ऑल ओव्हर लेग स्पिन प्रकारचा चेंडू होता, सोडून दिला होता. जस्ट मिस दॅट लेग स्टिक, पण व्हाईट मिळालाय. 1 धाव देखील मिळेल. हा आता मात्र डॉट बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. निलेश म्हात्रे ऑन बॉलिंग ट्रॅक. धनेश कडू आणि हा चेंडू झेल टिपला गेलाय. कुठंतरी निर्णय झेल घेण्याचा घेतला, पण निश्चित कुठेतरी झेल टिपला गेला म्हणून ठीक आहे. नाहीतर जर झेल सुटला असता तर निश्चित तो षटकार होता. सर्कल आउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला असता, पण स्वतःवरती विश्वास दाखवला, आत्मविश्वास दाखवला ओमकारने. द फायरमॅन, त्याने झेल टिपला गेलाय. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. आणि हा नो बॉल. निवृत्तीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आणि हा टॅप केला, कडक आहे. विपुलसाठी अशी गोलंदाजी खूप मागात ठरेल तुम्हाला, कारण विपुलकडे कडक टॅपचा फटका आहे. हलवार प्रकारचा चेंडू सहजरित्या लिल्या पार करतो तो. त्याच्या हातात असलेली, मनगटात असलेली ताकद दाखवतो. कुठेतरी झेल सोडला गेला आणि तो झेल खूप किती मागात पडतोय. आणि हा नो बॉल. नो बॉल. धावसंख्या 31. आणि अरे आलाय चौकार. यथोचित प्रयत्न केले गेले होते हार्दिवच्या माध्यमातून, कुठेतरी मात्र तो झेल खूप महत्वपूर्ण होता. विपुलचा झेल सोडला आणि विपुलने त्यानंतरची केलेली फलंदाजी वाखाणण्याजोग्या. आणि हा नो बॉल. 1+1 2 धावा मिळताना बघायला मिळतात. आता मात्र कुठेतरी फलंदाजी करणारी टीम अग्रेसर होताना बघायला मिळते, कारण त्यांच्याकडे असलेला गोलंदाजीचा अटॅक आपल्याला आपण बघितलाय. जयेश आहे, बाला आहे, दर्जेदार गोलंदाज आहेत. धावसंख्या 37 मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळतोय. हा मात्र आता गती परिवर्तन केलाय. पुढे येऊन सरसावत खेळत असताना कुठेतरी लेंथ अँड लाईनवरती कंट्रोल ठेवला आणि डॉट बॉलची संगता झाली आहे. हा चेंडू आता मात्र चौकार बघायला मिळतोय. 4 धाव्याने स्कोर पुढे झाला 41.
स्कोर आम्हाला सांगायची गरज पडत नाही. जयेशचं बारीक लक्ष आहे, त्याच्यामध्ये स्कोर इथपर्यंत पोहोचवला जातोय. आणि आता मात्र हा डॉट बॉल बघायला मिळतोय. 41 झाल्यात. चला पाठी राहायचं. जयेश पाठी राहा तुम्ही प्लीज. अरे हा टॅबने मात्र या इनिंगची सांगत होते. कॅमेऱ्याला मारला मात्र थोडीशी उलकाना दिली आहे. तिघे शूटरला मात्र शूट केलं होतं या चेंडूने. चौकारने मात्र मित्रांनो या इनिंगची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 45 आणि 46चं मोठं टार्गेट आहे. शूटरला शूट केलं होतं विपुलने, कॅमेऱ्यांच्या भूमिकेत असलेला शूटर. प्रेक्षक वाहिनीचा एक सलामीचा कॅमेरामॅन आहे. अगोदरच हात तुटलेला होता आणि कॅमेरा पण महत्वाचा आहे. तब्बल कॉस्टिंग द्या त्या कॅमेऱ्याचे 2 लाख रुपये. चला चेंडू द्यायचा नवीन. चं टार्गेट आहे मित्रांनो. आपण बघताय 46. येस, प्रथम फलंदाजी करत असताना जयमातादी संघानं जबरदस्त फलंदाजी केली आहे. 45 धावा काढून 46 धावांचं टार्गेट ठेवलं, ते म्हणजे कपिल शेठ संघासमोर. कशा प्रकारे धावसंख्या चेस करतील. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. केतन भोईर आणि हार्देव तांडेल. नेहमीच ओराम क्रिकेटच्या माध्यमातून आपण सलामीचे हे नेहमी प्रमुख 2 गोलंदाज पाहत होतो, मात्र आज बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून मात्र सलामीचे फलंदाज म्हणून पाहत आहोत. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. मुख्य मंचावरती अमितदादा मडवी या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत रुपेश भोईर, अलंकार तांडेल आणि संपूर्ण प्रेक्षक वाहिनीची टीम आपण पाहतोय. आणि इथे मात्र पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मिस्टर जयेश तांडेल चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा केतन भोईर सज्ज असेल. आगामी चेंडू केतन जयेशचा खेळण्यासाठी. यस, पंच थोडस काहीतरी गोलंदाजाला सांगत असताना. चला बॅटिंग करण्याचा स्क्वॉड तुम्ही तो पाठीत राहायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता केतन भोईरनं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जयेश तांडेल याला विनंती करताय थोडस मागे व्हायचंय. जयू थँक्यू. पुन्हा एकदा टॅप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी होती आहे. येथे धोका होऊ शकला असता. आणि इथे मात्र कॉलिंग खराब पाहायला मिळाली, परंतु 1 धावसंख्या सहजरित्याने पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जयेश. आता मात्र स्ट्राईक मध्ये हार्देव. हा चेंडू ताकदीचा वापर, टॅप केलाय. जशी गती चेंडू मध्ये होती, ओळखलं होतं हार्देवनं. चेंडूला फक्त टॅप केलं. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 5. 46 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हातामध्ये ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय इथे जयेश तांडेलनं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 6. आणखीन 40 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा जयेश. हा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. 12 चेंडू आणि 39 धावा. चला आपण कॉल देऊया. नेक्स्ट आपण सेमीफायनलसाठी कॉल देऊया. एका बाजूला आपल्याला बघायला मिळेल गावदेवी 8 नेरूल संघ, त्यांच्या अगेन्स्टमध्ये विहाना 8 कोपरखेंडे संघ. दोन्ही संघांपर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण दोघांनी त्वरित उपस्थित दाखवायची आहे. सेमीफायनलची फर्स्ट लढत बघायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय मिस्टर धनेश भोईर.
बंधू विरुद्ध बंधू. एक मोठा भाऊ फलंदाजी करतोय, छोटा भाऊ गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कुठेतरी केतन भोईरला रोखलंय यावेळी. आणि येथे मात्र फलंदाज होईल बाद. यष्टीचीत होतोय. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. पुढे सरसावला होता केतन भोईर. यष्टीरक्षकानं पाहिलं आणि मात्र चेंडू यष्ट्यांना लावला आणि फलंदाज बाद. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 7 धावा. 7. पुन्हा एकदा आता मात्र दबाव निर्माण केला या सामन्यामध्ये कपिल शेठ संघावरती. गोलंदाजी करत असताना जय माता दी संघानं चांगलं प्रदर्शन राहिलं आहे आजच्या दिवसामध्ये. आता मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. वाईट बॉल. यस, फलंदाज होईल बाद. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 8. आणि आता मात्र समीकरण असेल. चेंडू शिल्लक असतील. आणि इथे मात्र जबरदस्त टॅप केलाय ओमी याच्या बॅटमधनं. हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या आकड्यावरती. 12. चला हॅपी क्लब रेडी आहे का? हॅपी क्लब टीम कर्णधार रुपेश भोईर आहे. बोलून घ्या त्यांना, कारण तुमचा जोड इथं मिळणार आहे. जर ते उपस्थित नसतील, बाहेरील संघ जर नसतील तर आपण घरच्या संघाला विनंती करूया त्यांनी उपस्थित राहायचं आहे. कर्णधार इथं उपस्थित आहे तुमचा रुपेश भोईर. येस, पुन्हा एकदा ओमीच्या बॅटमधनं आपण एक चौकार पाहिलाय. चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पाहता पाहता मात्र 2 षटकांची समाप्ती होती आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 14 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 32 धावांची. 6 चेंडू आणि 32 धावा. भरपूर आव्हान तर येतील तेव्हाच हा सामना विजयी होऊ शकतो. परंतु पहिला चेंडू आलाय निर्धाव. गोलंदाजी मार्कवर आलाय अभिषेक आणि हा येतोय चौकार. आणि हा फलंदाज बाद हरदेव तांडेल. नवीन फलंदाज आलाय जयेश. आणि हा बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. सर्वांना बॅटिंग आली पाहिजे. चला हॅपी क्लब 8 संघाला विनंती करतोय आपण उपस्थिती दाखवायची आहे. थोड्याच वेळात आपण सेमीफायनलचा सामना खेळवूयात. हॅपी क्लब विरुद्ध या सामन्यातून विजेता संघ. हॅट्रिक साठी 2000 रुपये. परंतु हा चेंडू गेलाय चौकार. नाही कसं आहे ना, थोडंसं उशिराने पैसे आले. पहिली विकेट पडली तेव्हा आले असते, निश्चितच झाले असते हॅट्रिक. कारण गोलंदाजचं मानसिकता तोपर्यंत चेंज झाली असती थोडी. येस, पैसे वाचले तिथे निखिल भोईरचे. आणि हा चौकार. आणि येथे मात्र सामना विजयी होतोय जय माता दी संघ. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला कपिल शेठ संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. चला याच्यानंतरचा होणारा सामना सेमीफायनलचा सामना हॅपी क्लब 8 विरुद्ध जय माता दी. चला हॅपी क्लब आपल्याला आपल्या प्लेयर्सला स्क्वॉडला बोलून घ्या रुपेश. आपण घरचा संघ आहे, घरच्या संघाला विनंती करणं देखील योग्य नाही वाटत, कारण तुम्हाला दिलेल्या विनंतीला विनंती करणं देखील चुकीचं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विपुल भोईर.
दादा स्कोर बुक वरती जे आहे तोच येणार ना. चला दोघांनी यायचंय. विपुल भैरने अभिषेकला डेडिकेट केलं वाटतं ती. दोघांनी या, विपुल आणि अभिषेक दोघांनी यायचंय. विपुल देखील एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे आणि आपल्या संघातील कुठेतरी खेळाडूला प्रोत्साहन दिलं त्यांनी. अभिषेकला कुठेतरी ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करत असताना बघायला मिळतोय. चला एक आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये टॉस करणार आहोत. रोहित विकेटवर नका खेळू प्लीज. आपल्याला मात्र 4 सेमीफायनल्स मिळाल्यात, जी स्पर्धेच्या मात्र आता अंतिम टप्प्यात कुठेतरी येऊन ठेपलेली स्पर्धा आपण अनुभवतोय. ओपन गटामधून आपण गावदेवी 8 नेरूल संघाला आपण बघितलंय क्वालिफाय होताना सेमीफायनलमध्ये. ग्रामीण गटामधून विहाना 8 कोपरखंडे संघाने कुठेतरी बाजी मारली, त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. प्रभागातील गटामध्ये हॅपी बॉयज टीम करावे टीमने कुठेतरी पुढे पाऊल टाकलाय, सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. आणि त्यांचा जोड आता मात्र आजच्या गटातील करावे इंटर क्रिकेटचा गट बघितला तर आपण जयमाता ती टीमला मात्र कुठेतरी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. म्हणजे 4 आपल्याला संघ सेमीफायनलचे मिळालेत. पहिली सेमीफायनल आपण आता मात्र करावे प्रभाग वर्सेस करावे गट असं पहिली सेमीफायनल खेळवणार आहोत. त्यानंतर ओपन टीम आणि मी विनंती करतो तोपर्यंत आपण सत्काराकडे वळूया. मंचावरती उपस्थित समाजसेवक श्री अमितदादा मडवी यांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. मी स्पर्धेचे सर्व आयोजक कैलास मात्रे यांना विनंती करेन त्यांनी आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण टॉस करतोय. अमितदादा मडवी यांच्या हस्ते शुभ हस्ते त्यांचा टॉस केला जातोय. फर्स्ट सेमीफायनल हॅपी क्लब वर्सेस जय माता दी. टेल इज द कॉल फ्रॉम द जय माता दी कॅप्टन जयेश. आणि टॉस जिंकलाय हॅपी क्लब. सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनलचा टॉस झालाय. आदेश तांडेल देखील उपस्थित झालाय, धन्यवाद. आणि मंचावरती आपण आता मात्र सत्कार करत असताना बघायला मिळतं या स्पर्धेचे सर्व आयोजक कैलास मात्रे यांचे शुभ हस्ते अमितदादा मडवी यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना. स्पर्धेचं स्वरूप बघायचं झालं मित्रांनो तर कुठेतरी तब्बल 30,000 रुपयाची धनराशी प्रथम पारितोषिक आहे आणि एक मानाचा करंडक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व मानाचा करंडक. द्वितीय आणि चतुर्थ क्रमांकाला रोख रक्कम 7,500 आणि मानाची करंडक दिली जातील. तर त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि